तर माणिकराव कोकाटे यांच्याबाबत निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती आता समोर येते। सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीमध्ये चर्चा झालेली आहे। कोकाटेंचं खातं काढलं जाणार आहे, खात्यामध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कोकाटेंकडून कृषी मंत्री पदाची जबाबदारी काढली जाणार आहे। रम्मी प्रकरण जे आहे ते कोकाटेंना भोवल्याचं पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी दिल्लीवरून प्रदीप कापसे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे रम्मी प्रकरणानंतर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात विरोधक आक्रमक झालेले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, परंतु खाते बदल केला जाणार आहे अशी माहिती मिळते। नक्की काय अपडेट? आपल्याला माहिती की दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झालेली होती। मात्र त्या भेटीमध्ये या प्रकरणाच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते ती म्हणजे मग हे खातं जे आहे माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढलं जाणार आहे आणि खात्यामध्ये फेरबदल होणार आहे। रमी प्रकरणामधला हा व्हिडिओ जो आहे, माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो खरं तर महायुतीसाठी अडचणीचा ठरलेला होता आणि त्यानंतर विरोधकांकडून मागणी होत होती ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का। मात्र राजीनामा न घेता मंत्रिमंडळामध्ये त्यांचं जे कृषी खातं आहे, कृषी खात्याची त्यांची जबाबदारी होती, त्या जबाबदारीतून त्यांचं कृषी खातं जे आहे ते मुक्त केलं जाणार आहे। दुसरं खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना दिलं जाण्याची शक्यता आहे। त्याचा निर्णय जो आहे तो 1 ते 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। मात्र वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्याकडचं जे कृषी खातं आहे ते काढून घेतलं जाणार आहे। रमी प्रकरण जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना बोललं जाईल अशी एक चर्चा होती। मात्र आपण पाहतो की त्याचा फटका जो आहे तो माणिकराव कोकाटे यांना बसताना पाहायला मिळतो आणि त्या संदर्भातला निर्णय जो आहे 1 ते 2 दिवसांमध्ये घेतला जाईल। मात्र वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जे आहे ते काढलं जाणार। धन्यवाद प्रदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर